हीच ती वेळ बाहेर पडून हल्ला करण्याची. कसं अडकून पडल्यासारखं झालंय हो. हो ना हो, आम्ही एवढ्या धीराच्या, पण आमची मती गुंग झाली. आपण इथे कसल्या कसल्या प्रसंगात आहोत आणि राजे तिकडे. त्यांचं तरी काय हो, ते तरी का आराम करायला गेलेत? ते झालंच, परंतु राजांना या सगळ्या गोष्टीची सवय आहे, आपल्याला कुठे. आणि त्यांचं कसं सरळ शत्रूवर हल्ला करता येतो. इथे आपलीच माणसं, साधं बोलायचं म्हटलं तरी जपून बोलावं लागतं. खरंय तुमचं, सगळी आपलीच माणसं. अहो आपलीच म्हणजे भवानीबाईंनी आतापर्यंत 100 वेळा आम्हाला विचारलं असेल, आमचे आबासाहेब कुठे आहेत. मातोश्री तर किती चिडपणा करतायत बघितलत ना. आता काय सांगायचं आम्ही त्यांना. आणि उठल्यापासून हे असं. आमच्या समोर मातोश्री आल्या तरी थरकाप होतो आमचा. असं वाटतं एकदाच सगळं स्पष्टपणे सांगून टाकावं. बरं, राजांकडून अजून काही खबर नाही. आज कितवा दिवस. हो ना हो, कशात अडकलेत काही कळतच नाही. औरंगजेबही मेल्याची वर्तमान नाही. कोणास ठाऊक काय झालं असेल. आणि त्यात मेण्याला खांदा द्यायचं वचन दिलंय राजांनी. मेण्याला खांदा देण्याची गोष्ट नंतर, पण त्याआधी आता हा म्हणता लग्नाचा मुहूर्त येईल तेव्हा जमलेली सगळी माणसं, पै पाहुणे, सोयरे धायरे विचारतील वधू पिता कुठे म्हणून. काय करायचं हो आता. आमचं काळीच तर लख्खन हलतंय. शिवाय हरजीदाजी साहेबांनीही सूर बदललाय. आलं का ध्यानात तुमच्या? त्यांना तरी का दोष द्यायचा. दोन्ही कामं एवढी अवघड आणि काढल्या सुद्धा एकाच वेळी. मग कसं होणार. व्याही बुवा, वा वा वा, मळवट दांडगा भरलाय आणि शोभून बी दिसतोय. आता ह्यो मानाचा फेटा तेवढा बांधा बघा, खुलून दिसेल. मानाचा फेटा वय तर मानाचा फेटा पाहिजे ना. व कोणी राजांनी पाठवले वय? राजानी नाही, अहो काकांचीच गडबड चालली. सारखं म्हणत होतं सरदार महाडिक बिना मानपानाचं बसल्यात, बिना मानपानाचं बसल्यात, सारखं तेच. म्हणजे काय नाही तर निदान फेटा तरी डुईला पाहिजे का नाही. तरच ओळख लागते का हे वरपित आहे म्हणून. हा, तुम्ही असंच बसा. ए चल फेटा बांध रे. जोरकस बांध एकदम. हा, पर तुमच्या मनात हे कसं काय आलं नाही? म्हणजे तुम्हाला सांगितलं कोणी हे? कोणी सांगाय कशाला पाहिजे, आपल्याला कळत नाही वय. एवढा मोठा मानाचा सरदार
आणि मानाच्या फेट्याशिवाय बसलाय. हे मी बोलत नाही हा, लोक बोलतात. फेटा घेतला, टपका ठेवला, मैपतीला म्हटलं चाल. वाजवत्यांना सांगितलं चला रे वाजवा, आणि आलो. हे मात्र बरं केलं तुम्ही. आता कसं मानाचा फेटा बांधल्यावर मांडवात फिरायला बरं. काय चाललंय काय तिकडे मांडवामध्ये? हळदी लागते त्यात, होय, पण वधू पिता काय मांडवात दिसायला तयार नाही. आता पोतर खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं. हा, आम्ही म्हणतो असं झालंच कसं? एवढी योजनाबद्ध गोष्ट करूनही ऐनवेळी कबरीचा दरवाजा उघडला नाही. राजे, दरवाजा बाहेरनं उघडाच होता. मग आतून का उघडला नाही? कितीतरी वेळ आम्ही आतून प्रयत्न करत होतो. असा असा 4 पावलांवर औरंगजेब दिसत होता. त्याला बघून आमचं रक्त सळसळत होतं, हात चिवचिवत होते, जीव जळत होता आमचा. का असं झालं? औरंगजेब समोर असूनही आम्ही पूर्ण तयारीत असताना आम्ही त्याला मारू शकलो नाही. काहीतरी गडबड आहे. राजे, काहीच गडबड नव्हती. गडबड नव्हती तर दरवाजा का उघडला नाही? महाराज, असा हलगर्जीपणा काय कामाचा? अचानक ठरलेल्या योजना पार पडतात. प्रहर 2 प्रहर आम्ही त्या कबरीत बसून होतो. काय काय उपयोग झाला त्याचा? बोला, आम्हाला कारण कळलं पाहिजे. माफ करा महाराज, पर कबरीचं झाकण का उघडलं नाही त्याची वजह मी जाणतो. तुम्ही? होय, मी. या दोघांना ती वजह माहीत नाही. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा. महाराज, औरंगजेब कबरीवर खात्या पडायला येणार आणि तो एकटा येणार अशी खबर होती. त्याच्याबरोबर येणारे अंगरक्षक हे त्याच्यापासून दूर उभे राहणार होते. पण ऐन वेळी औरंगजेब त्याच्याबरोबर असंख्य सैनिकांना घेऊन आला. आले, मग काय झालं असतं? महाराज, ते तुमच्या जीवावर बेतलं असतं. कसं जीवावर बेतलं असतं? आपली माणसं तयारीत होतीच ना? महाराज, आपली माणसं तयारीत होती, पण बाकीची कुठली सफाई देऊ नका बहिर्जी काका. कबरीचं झाकण का उघडलं गेलं नाही तेवढं सांगा. महाराज, तुम्ही ज्या कबरीत लपला होता त्या कबरीच्या मागं सैनिक येऊन उभा राहिले होते आणि याची तुम्हाला अजिबात कल्पना नव्हती. तुम्हाला समोर निशस्त्र औरंगजेब दिसत होता आणि मला कबरीच्या मागं सशस्त्र हशम दिसत होते. तुम्ही जरा जरी हालचाल केली असती किंवा कबरीचा दरवाजा उघडून बाहेर आला असता तर तुमच्यावर असंख्य तलवारी कोसळल्या असत्या. आणि म्हणूनच मी शितापीनं बाहेरनं कबरीला पाचर मारली. शुक्रिया हुजूर. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इर्रहमानिर रहीम. म्हणून तुम्ही बाहेर पडू शकला नाही. बहिर्जी काका, महाराज, औरंगजेब मारायचाच, पण आपण बी शाबूत राहायला पाहिजे. नाही बहिर्जी काका, तुम्ही असं करायला नको होतं. आम्ही विद्युत वेगानं चाल केली असती. औरंगजेब मारला गेला असता तर इतरांचं धारिष्ट्य नष्ट झालं असतं. शिवाय आपली माणसं हशमांमध्ये मिसळलेली होतीच की. महाराज, माफी असेल, पण तुमच्या कबरी मागे शस्त्रधारी हाशम होती. आपली फसगत झाली असती महाराज. औरंगजेबाचं नशीब सिकंदर, दुसरं काय? आ गए आप? हाँ शहजादी, हमने आपके लिए गुलाब का शरबत मंगाया है। शहजादी, शहजादी क्या हुआ? आप ठीक तो? आप आइए, आप बैठिए। नहीं, बस थोड़ी सी थकान महसूस हो रही है। थकान?
या खुदा बुखार भी। ये क्या है? या हमारी शहजादी की तबीयत खराब है और लापरवाही बरती जा रही है? माफी हुजूर। हकीम का है? हकीम को बुलाओ। और वजीर आला का है? वजीर आला को बुलाओ। जान, वजीर आला। जी जहांपना। वजीर आला, जल्द से जल्द हकीम को बुलाइए। या शहजादी की तबीयत खराब है और हमारी गैर मौजूदगी में इतनी लापरवाही बरती जा रही है, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे। अब्बू जान, बस थोड़ी सी थकान महसूस हो रही है और थोड़ा सा बुखार है, बाकी सब खैरियत। शहजादी, हम कुछ सुनना नहीं चाहते। अब्बू, देखो शहजादी, अल्लाह ताला के बाद अगर इस दुनिया में हम किसी से प्यार करते हैं तो वो सिर्फ और सिर्फ तुम। जहांपना, मस्जिदों में और अवाम में रोटियां बांटूं? वजीर आला, रोटियां बांटने से क्या होगा? जितनी खैरात बांट सकते हैं बांटो और आवाम से कहो कि हमारी शहजादी के लिए दुआ मांगे। जी जिल्ले सुबानी। बुखार है वजीर आला, जब तक हमारी शहजादी की तबीयत ठीक नहीं हो जाती हम रोजे पर रहेंगे। अब्बू जान, कुठं मांडावं पाठ हळद लावाया? इथेच मांडूयात पाठ. माझ्या बी तेच मनात होतं बघा. हो, म्हणजे बायका जमल्या ना तरी त्यांना अडचण होणार नाही. असं म्हणता? हो. बर. रानवका काय म्हणतात? इथं नवरीला हळद लागली तर चालेल का? हो चालेल की. म्हणजे जरी उद्या वराडातल्या बायका आल्या तरी जागा अपुरी पडायची नाही. बर, झालं तर मग. ए बायांनो, हळद इथेच लागेल. हा? पण अक्का साहेब, अजूनही उष्टी हळद आली नाही. वहिनीसा गेल्यात ना? हो, म्हणजे त्या कधीपासून गेल्यात, अजूनही आल्या नाहीत. एवढा उशीर का व्हावा? हो ना, आतापर्यंत यायला पाहिजे होतं त्यांनी. आम्ही जाऊन येतो धारा. तुम्ही रांगोळी काढून द्या. अहो, कुठे निघाला? वहिनीचा जानवस घरी गेल्यात, उष्टी हळद आणायला. ते अजून का आल्या नाहीत ते बघून येतो, म्हणजे त्यांना घेऊनच येतो. अहो, पण उष्टी हळद आणायला एवढा का उशीर झाला? बघा ना, कधी हळद लागणार नवरीबाईंना? हळद लागलीये. आम्ही मांडवात येऊन उभे राहिलोय. आता फक्त अगोदर वार करायचा आणि मग हार घालायचा, एवढंच बाकी आहे. पण बहिर्जी काका ऐनवेळी सावधान झाले आणि पुढचं मंगल कार्य राहून गेलं. महाराज, असू द्या. पण राजे, बागे झैनाबादी मधला प्रसंग बाका आला असता. एक गोष्ट लक्षात ठेवा निळोपंत, लेकीचं लग्न सोडून आम्ही इतक्या दूर बुऱ्हाणपुरात आलो आहोत ते मारायला आणि प्रसंगी मरायला. महाराज, अहो काय बोलताय? एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोवर यो भैरजी नाईक जिताय तुम्हाला जोखीम घेऊ देणार नाही. बहिर्जी काका, जोखमीशिवाय दुसरं काय बुऱ्हाणपुरात? आपण बुऱ्हाणपुरात आलो ही सुद्धा जोखीमच, आणि ती जोखीम योग्य प्रकारे घेतली तरच आपला हेतू साध्य होईल. होय महाराज, परंतु आपली सुरक्षाही तितकीच मोलाची आहे. खंडोजी एकदा रणांगणात शत्रू समोर उभं ठाकलं की हातात घुसलेली सडी आणि पायात टोचलेला काटा बघायचा नसतो. काय निळोपंत? हो महाराज, खरंय. बैरजी काका, उद्या औरंगजेब शेजादीच्या आजारपणासाठी खैरात करणार आहे, खरंय? जी महाराज. कुठं? चौकात? मशिदी समोर? नाही, गुलालबारीच्या जवळ, तिथं खैरात करणार आहे. मग आम्ही खैरात घेणाऱ्यांच्या रांगेत उभे असू. संधी मिळताच औरंगजेबाचं डोकं मारू. महाराज, पण पहारा असणार. औरंगजेब खैरातीच्या वेळी शक्यतो पहारे ठेवत नाही, आणि तसंही चौकी पहाऱ्यांशिवाय औरंगजेब भेटणं आम्हाला तरी मुश्किल वाटतं. तुम्ही तयारीत राहा. औरंगजेबाला ठार करून भवानीबाईंचं लग्न गाठायचं आहे. ते आपण उद्या परिस्थिती बघून ठरवू. म्हणजे तशी परवानगी देणार नाही मी तरी. ते उद्या परिस्थिती बघून ठरवूयात. ठीक,
तुम्ही परिस्थिती बघा, आम्ही औरंगजेबाला बघतो. महाराज, मी रांगेत उभा राहा. तुम्ही मागची बाजू सांभाळा. आम्ही वार करताच हाशमांना अंगावर घ्या आणि पळ काढा. खंडोजी, तुम्ही दगा दगा म्हणत बाजूच्या गल्लीत शिरा, म्हणजे आम्ही मोकळे होऊ. औरंगजेब मरून पडताच सगळीकडे गोंधळ उडेल. तोपर्यंत आपले काही लोक पश्चिमेच्या बाजूने धुळीचे लोट आकाशात उडवतील. वैजी काका खबर फिरवतील, संभाजी आया, भागो भागो. उद्याच होईल हे सगळं. आम्ही येतो जाऊन जानवस घरी. अशी धावपळ करता आणि मग घेरी येते तुम्हाला. नाही हो, नाही कसं? काल पाहिलं ना काय झालं ते? आमचा जीव अगदी घाबरा घुबरा झाला बघा. तरी बरं, थोडक्यात निभावलं. अहो आम्हाला काही झालेलं नाही. थोडासा अशक्तपणा होता, इतकंच. त्यानंतर आम्ही सगळ्यांबरोबर बसून भोजन सुद्धा केलं. धाराहून न विचारा. वय मातोश्री, अव दंगा चेष्टा मस्करी सुरूच होती. काल खेळ चांगलाच रंगला होता. शंभूराजे यायला हवे होते. ताई साहेब सुद्धा त्यावरूनच भुणभुण करत होते. हो का? हो, म्हणजे म्हणत होत्या, दादासाहेब उद्या तरी भेटतील का? राजे यायला हवेत हो, म्हणजे आपली सगळी कामं पटापट होतील. विधी खोळंबायचे नाहीत. हो ना, तेच. पाहिलत ना, काल केवढे लोक आले होते. मुलं, नातवंड, जावई, लेकी, सुना, पोरीबाळी. मेळ्यात आमचा चेहराही दिसत नव्हता हो काल. खूप समाधान लाभलं. त्याचसाठी आम्ही जानवस घरी जाऊन येतो. वहिनीसांना का उशीर झालाय, त्या कुठे थांबल्यात ते बघून येतो. आणि शंकराजींची हळद आणल्याशिवाय नवरीबाईंना हळद कशी लागेल? अहो जा, लवकर जा, त्यांना घेऊन या, नाहीतर तुम्ही सुद्धा तिकडच्याच व्हाल. नाही नाही, ह्या गेलो आणि ह्या आलो. या. काय हो वरमाई, काय झालं? उष्टी हळद आणायला गेला होता ना? जी. मग हळद दिली नाही का? हळद नाही, निरोप घेऊन आलोय आम्ही. काय निरोप आणलाय? त्यांनी अजून नवरदेवाला हळदच लावली नाही. का? काय झालं? हरजी दादासाहेब म्हणतायत, राजे भेटल्याशिवाय नवरदेवाला हळद लागणार नाही म्हणून. तुम्हाला बोलले हे? थेट नाही, पण तसा निरोप आलाय. म्हणून मग आम्ही अर्ध्यातूनच माघारी आलो. वहिनीसा, कशाला मागे फिरायचं? ही आपली घरातलीच माणसं असा हेकडपणा करतात. त्यांच्या खरं तर लक्षात यायला पाहिजेत या गोष्टी. आमचंही तेच म्हणणं आहे हो. खरं तर हरजी दादासाहेब तत्पर इशारा जाणणारे, परिस्थितीचा अंदाज घेऊन वागणारे, मुत्सद्दी. पण हे का त्यांच्या लक्षात येत नाही तेच काही कळत नाही. आणि आम्ही म्हणतो ताई साहेब, हे गनिमी काव्य त्यांना माहित नाहीत का? एवढाही विचार त्यांनी करायला हवा होता ना. हो, त्या तर ऐकायलाच तयार नाही. आम्हाला वाटतं त्यांना कोणीतरी भरवत असणार मानपानाविषयी, म्हणून तर त्या एवढ्या गुस्सात आहेत. चला आपण बघूया त्यांचा गुस्सा कसा आहे ते. अहो, खरंच गुस्सात आहेत त्या. वहिनीसा, मुलाचं लग्न आणि वरमाई गुस्सात नाही अशी वरमाई शोधून सापडणार नाही. ते म्हणतात ना, वराड येतं जेवणासाठी, नवरा येतो नवरीसाठी, आणि वरमाई येते ती गुस्सासाठी. चला आम्ही काढतो त्यांची समजूत. अहो पण चला तुम्ही, चला बरं, चला.
मामी साहेब आल्या, मावशी साहेब आल्या. राज कुठं दिसत नाहीत. चला ताई साहेब, द्या उष्टी हळद. सगळे खोळंबले तिकडे. हळद? शंकराजींना तर हळद लागली नाहीये अजून. परंतु तिकडे सगळे वाट बघतायत. नवरीबाईंना हळद लागली पाहिजे ना. चला बरं. वहिनीचा अहो काय चेष्टा लावली तुम्ही. ताई साहेब, काय झालं? बिना मानपानाचं कुठं फिरवताय आम्हाला? आहेत का आमचे दादासाहेब मांडवात? घेतली का त्यांनी खबरी वयांची? ताई साहेब ऐका ना. आल्यापासून राज राज म्हणून दोसरा काढलाय त्यांनी, पण राजे साहेब काही आले नाहीत भेटायला. अहो, दादासाहेबांचं काय सांगायचं? ते एका महत्वाच्या कामात अडकले आहेत. हो, आल्यापासून तेच ऐकतोय आम्ही. राज कामात आहेत आणि आम्ही मात्र एका निरोपावर रायगड गाठला का नाही. आणि इथं आल्याच्या नंतर राजांना आम्हाला भेटायची सुद्धा फुरसत नाही. दादासाहेब, आपण समजून घ्या. समजूतदार आहात ना आपण. राजे काही मुद्दाम असं करणार नाहीत हो. आणि तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल त्यांचं. हवं असं कुठलं महत्वाचं काम आहे आम्हाला तरी कळू द्या. राजपर आमच्या स्वागताला बी नाही येऊ शकलं. हा, पण आम्ही मनावर नाही घेतलं बरं का, अजिबात नाही घेतलं. म्हटलं याही भेट नाही झाली तर नाही झाली, असतील काहीतरी कामामध्ये. पण आता पंक्ती झाल्या, आता हळद बी सुरू होईल. तरी राजांचं साधं आम्हाला दर्शन बी घडू नये. आता मला तुम्ही सांगा, आमच्या जागी जर तुम्ही असता तर काय केलं असतं? दाजी साहेब, दादासाहेबांच्या मागे केवढा व्याप. अहो, छत्रपती आहेत ते. दादासाहेब छत्रपती असले तरी ते आज वधूपिता आहेत. आणि वधूपित्याने वरपित्याची एवढी तरी मर्जी राखायला नको का हो? अहो, एका भेटीशिवाय कसलीच मागणी नाहीये यांची. ताई साहेब, तुमचं बोलणं रास्तच आहे. हो ना, रास्त बोलतोय ना. मग बघा जरा. वंसबाई, आम्ही तुम्हाला हात जोडतो. यावेळी मानपानाकडे बघू नका, आधी कोणाकडे बघू नका. आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा. ही वेळ रुसण्याची नाही आणि समजून सांगण्याची सुद्धा ही वेळ नाही. चला बरं. वहिनीसा, नका समजी काढू, नका आग्रह धरू. दादासाहेबांना येऊ देत. आता त्यांच्याशी भेट झाल्यावरच नवरदेवाला हळद लागेल. अहो, दादासाहेब, हे बघा, वरमाई म्हणतात ना, तर मग करा की त्यांचा हट्ट पूर्ण. काय शाबास, काय तलवार चालवली हारजीरावांनी. असा पाहिजे वर बाप. खमका वर मी टोला दिलाच. वा 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 वा, आता कुठं सलई चौघड वाजू लागलाय. वंसांनी खूपच ताणून धरलंय. ऐकायला पाहिजे होतं. हो ना. आता हळद लागली नाही तर पुढचं कसं होणार? लग्नच थांबणार. तेच की. जाऊयात का परत? सांगून टाकूयात सगळं खरं खरं. नको.
दादासाहेब अडचणीत येतील. आपण आपलं चांगल्या मनाने सांगायला जाऊ, पण इथे लग्न आहे. 1000 तऱ्हेची माणसं वराडी आले. खबर वाऱ्यासारखी पसरेल. मग आता लेकीचं लग्न थांबवू? यावर एकच उपाय, मातोश्री. चल. कानन खोऱ्यातून पाहुणे आले. त्यांना नुसतं पिठलं भाकरीवर ठेवू नका. लाडू मसाले भात वाढा. जी. या. हे काय, तुमचे हात अजून पिवळे झाले नाही? अहो, हळद खेळला का नाही? नवरी मुलीला हळद लावली का नाही अजून? नाही. अहो, मग हळदी समारंभ कधी होणार? का बरं हा हलगर्जीपणा? मातोश्री, हळदीसाठी नाही म्हणत आहे वरपक्ष. काय? सरदार महाडिक आमचे जावई बापू नाही म्हणाले? जी मातोश्री, एवढ्या मिनतवाऱ्या केल्या तरी सुद्धा नाही म्हणतायत दादासाहेब. असं? काही मानपानाचा मामला? हो, म्हणजे वरबाप रुसले काय? रुसू द्या, आम्ही त्यांचा रुसवा काढू. ऐकतील? अहो, महाडिकांची माणसं म्हणजे देवाच्या हातातलं गुळ खोबरं. प्रसादाचं पुण्य त्यांच्या गाठीला. रुसले तरी तेवढ्या पुरतेच. वरबाप रुसले तर रुसू द्या. आणि वरमाई? हो, त्या सुद्धा रुसल्या. बघा, लेक वरमाई झाल्या झाल्या रुसली. वरमाईचं वारं लागलेलं दिसतंय त्यांना. खरंच हो, वारं लागलंय. पण आमच्या एक गोष्ट ध्यानात येत नाहीये. ते रुसलेत का? सुनबाई, तुम्ही खडसावून विचारलत का त्यांना? अहो, विचारायचं, तुम्ही का रुसलाय? काय अवघड वाटतंय तुम्हाला? आपलं कर्तव्य आहे ते विचारणं. आपल्या घरादारात आलेत ते, नाही का? सुनबाई, राणू अक्का, तुम्ही जा, विचारा. अहो, जा. काय झालंय? तुम्ही जात का नाही? मातोश्री, काही विपरीत घडलंय का? हो मातोश्री, म्हणजे विपरीत नाही, परंतु काय? आताशी बाई, मातोश्री, दादासाहेब अजून वरपक्षाला भेटले नाहीत. काय? शंभूराजे अजून महाडिकांना भेटले नाहीत? नाही. अहो, पण मग जानवस घरी कोण घेऊन गेलं वरपक्षाला? दाईसाहेब राजाराम राजे. मग शंभूराजे वधूपिता कुठे आहेत? का महाडिकांना सामोरे गेले नाहीयेत शंभूराजे? हा काय बाहुला बाहुलींचा खेळ वाटलाय? सुनबाई, रीतिरिवाज कशासाठी असतात? खरं काय ते सांगा आम्हाला. मातोश्री, राजे
रायगडावर नाहीत. काय मग? बुऱ्हाणपुरी गेले. बुऱ्हाणपुरी? कशासाठी? औरंगजेब बादशाह ठार मारण्यासाठी. काय? औरंगजेबास मारण्यासाठी? आपल्या लेकीचं लग्न सोडून गेले. जगदीश्वरा, अजून कशा आल्या नाहीत रानू अक्का? तिकडं गेल्या आणि तिकडच्याच झाल्या. बघा ना, बिचारा भवानीबाईंनी ताटकळतच राहायचं का? नाही, पर रानू अक्का तसे थांबणार नाहीत. हो ना. अक्कासाहेब, आणली तुष्टी हळद? नाही. नाही आणली? अहो, मग कुठे गेला होता तेवढा वेळ? मातोश्रींच्या महाली होतो. नवलच म्हणायचं. तुम्ही आणि अशा मोकळ्या हाताने आलात. बघा तर, आम्ही तर म्हणालो होतो की तुम्ही आल्यावर हळद खेळूयात, पण उष्टीच पाहिजे का? आम्हाला नको उष्टी हळद. तसं नसतं ते नवरीबाई. मग कसं असतं? आणि शक्राची देत नाही हळद, त्यांची ही हिम्मत. अहो, नवरीबाईने चिडायचं नसतं. बघा ना, चिडतील नाही तर काय, साधी हळद देत नाही, तीही उष्टी. आता सगळ्यांचीच गट्टी फू. आरबट्टी बारबट्टी 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचा नाही. असं कसं म्हणता? निघेल यावर काहीतरी मार्ग. आपण असं करूया का? आली उष्टी हळद. भवानीबाई छानच दिसत असतील तुमच्या हातात बांगड्या. याही छान दिसतील. आम्ही आलो की तुमच्या हातात भरू बांगड्या. आई साहेब, भवानीबाई, अजून झोपल्या नाही तुम्ही? आई साहेब, हो, दिवसभर एवढ्या थकला आहात ना, मग झोप नाही आली? आम्हाला झोपच येत नाही. झोप येत नाही? काय झालं? आम्हाला आबासाहेबांना आमच्या हातातल्या बांगड्या दाखवायच्या आहेत. आई साहेब, आबासाहेब कुठे आहेत? आई साहेब, गडावर किती माणसं आली, पण आमचे आबासाहेब दिसत नाहीत कुठं. आम्ही तुमच्या जवळच आहोत भवानीबा. आई साहेब, उन्हाळ्यात आम्ही सुंदर दिसतो का हो? आमचं भवानी बाळ खूप सुंदर आहे, अगदी दृष्ट लागण्यासारखं. लग्नानंतर सासरी जावं लागतं. हो,
सासरी तर जावंच लागेल. मग आबासाहेबांच्या भोवती बागडणारं, नाचणारं, हसणारं फुलपाखरू आम्हाला दिसणार नाही. आईसाहेब, आबासाहेबांची खूप आठवण येते. भवानी बाळा, आम्हालाही खूप खूप आठवण येते तुमची. आबासाहेब, लवकर या. हो तर, आणि येताना मोठा आहेर घेऊन येतो. आम्ही वाट बघतोय. आणि हो, आम्ही नवरी झाल्यामुळे मोठ्यांसारखं वागतोय. विचारा आईसाहेबांना. भवानी बाळ, बादशाह सलामत खैरात बांटेंगे, खैरात मिलेगी, खैरात मिलेगी, बादशाह सलामत खैरात बांट रहे, खामोश, बिल्कुल खामोश. क्या हो रहा है ये सब? ठीक से खड़े रहो और कतार में खड़े रहो. इतनी सारी आवाज है, शोर नहीं चाहिए. बिल्कुल खामोशी. देखो, थोड़ी ही देर में जिंदा पीर बादशाह आलम यहां तशरीफ लाएंगे. उन्हें यह शोर शराबा बिल्कुल पसंद नहीं है. और हाँ, सबको खैरात मिलेगी. जहां पना अपने पाक हाथों से सबको खैरात बांटेंगे. सब लोग शहजादी की लंबी उम्र के लिए दुआ मांगेंगे. बादशाह सलामत खैरात बांटेंगे. आप लोग हाथ फैलाना. सबकी नजरें नीचे होनी चाहिए. कोई आवाज नहीं करेगा, कोई बात नहीं करेगा. समझे? आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर, आलमगीर जिंदा पीर.
कौन है ये बदतमीज जो हमसे आंखें मिलाने की जुर्रत कर रहा है? कसूर माफ जहांपना, वो अंधा है, देख नहीं सकता। ये अंधा है? इसकी आंखों की चमक देखो, रौनक देखो,